मुंबईमधील चाकी नाक्यावरून आरटीओने फॉर्च्युनर गाडी आरसी आणि पीयूष नसल्यामुळे ड्रायव्हर त्याचा फाईन देत असताना सुद्धा उचलली आणि कसलीही काळजी न घेता वाशेच्या आरटीओ टेस्ट ग्राउंडला नेऊन ठेवली। पेटिशनरनी नंतर जाऊन आरसी आणि पीयूसी दाखवून सुद्धा गाडी सोडण्यास आरटीओने नकार दिला। यावर पेटिशनरने मुंबईच्या हायकोर्टमध्ये रिट पिटिशन फाईल केली। यावर कोर्टने सांगितले की मोटार व्हेकल ऍक्टच्या सेक्शन 207 अंतर्गत मालकीचे सर्व कागदपत्र असताना सुद्धा वाहन जप्त करून ठेवणे एक जाणून बुजून केलेले आणि मनमानी कृत्य दिसते। आरटीओने आपली बाजू मांडत सांगितले की गाडीची ओनरशिप मध्ये वाद असल्यामुळे वाहन जप्त केलं। यावर कोर्टाने सांगितले की हा पूर्णपणे एक सिव्हिल मॅटर आहे आणि ते सिव्हिल कोर्ट पाहिल। आरटीओला प्रॉपर्टीचा वाद ठरवण्याचा आणि खासगी व्यवहारांमध्ये हस्तक्षेप करण्याचा अजिबात अधिकार नाहीये। कोर्टाने जो प्रश्न विचारला होता की सेक्शन 207च्या कोणत्या ग्राउंडवर आरटीओने वाहन जप्त केलं, याचं कसलंही उत्तर आरटीओला देता आलं नसल्यामुळे कोर्टाने आरटीओला आदेश दिला की लगेच वाहन माघारी करण्यात यावं आणि स्ट्रिक्ट वॉर्निंग देत पेटिशनरला झालेल्या गैरसोयीसाठी आणि सेक्शन 207 अंतर्गत जप्त केलेली गाडी सुरक्षित ठेवण्याच्या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे 50,000 रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आणि हे पण सांगितले की ज्या संबंधित आरटीओ अधिकाऱ्यांनी हे बेकायदेशीर वर्तन केलं आहे त्यांच्याकडून राज्य सरकार हा आर्थिक भार घेऊ शकते।